काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवली होती। त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली होती। राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे। विखे पाटील यांचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारला आहे। तसेच नगरची जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे। काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अहमदनगरमध्ये चर्चा रंगत होती, कारण त्यांचा मुलगा सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यामुळे राधाकृष्णही भाजपमध्ये दाखल होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती। 12 एप्रिलला नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली आहे। या सभेमध्ये राधाकृष्ण विखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती। मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोदींपासून काही अंतर राखले होते। दरम्यान त्यांनी येत्या 3-4 दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याचं विखे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निरोप पाठवला होता। विखे यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील मागील 2 ते 3 दिवसांपासून भाजपच्या नगरमधील उमेदवार सुजय विखे यांचा उघडपणे प्रचार करत होत्या। त्यामुळे विखेंची अडचण अधिक वाढली होती। तसेच काँग्रेसने विखे पाटील यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं होतं। राहुल गांधींच्या विदर्भातील दोन्ही निवडणूक सभांना विखे गैरहजर होते। तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची काँग्रेसची एकही सभा विखे पाटील यांनी अद्याप घेतलेली नाही। त्यामुळे त्यांच्याबाबत संभ्रम कायम होता।